सोनलिगा हा कानडी शब्द यातून सोलापूर आला म्हणे। 16 गावांचं हे शहर म्हणून सोलापूर। आता 16 गावांचं शहर होतं का नव्हतं हा इतिहासाचा विषय, पण इथलं राजकारण 16 गावांचं पाणी एकसाथ पिल्यासारखं आहे। म्हणजे या जिल्ह्यात काँग्रेस आहे, भाजप आहे, सेना आहे, राष्ट्रवादी आहे, शेतकरी संघटना आहे, माकपा आहे आणि अपक्ष निवडून येणारे आमदार पण आहेत। सगळं कसं संगतीनं? पण एक काळ होता जेव्हा पलीकडच्या सोलापुरात मुख्यमंत्री आणि अलीकडच्या अकलूजमध्ये उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील राहायचे। आणि हा तोच जिल्हा आहे ज्यांना गेल्या 5 वर्षात एक मंत्री मिळाला नाही, साधं राज्यमंत्रीपद पण या जिल्ह्याला शिवलं नाही। असो, तर या सोलापुरात एकूण 11 जागा। सोलापूर शहराचा बाद सर्वसमावेशक लिंगायत, पद्मशाली, दलित, तेलुगू भाषिक असे अनेक पदर या शहराला आहेत। शहराच्या पूर्वेला सोलापूर दक्षिण आणि अक्कलकोट हे 2 मतदारसंघ, तर पश्चिमेला संपूर्ण जिल्ह्यातले मतदारसंघ। इथले एकच पॅटर्न चालत नाही। प्रत्येक मतदारसंघात पाणी प्रश्न सोडला तर सगळी समीकरणं वेगवेगळी, जातीचे डावपेच महत्त्वाचे, पक्षाचं राजकारण महत्त्वाचं। या 11 मतदारसंघात सध्या काय चाललंय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोलबिडू। सोलापूर शहर मध्य, उत्तर आणि दक्षिण हे 3 मतदारसंघ। यापैकी उत्तरेत विजय देशमुख भाजपचा बडा चेहरा, तर पवारांची खेळी पद्मशाली समाजाच्या महेश कोठेंवर। लिंगायत, पद्मशाली, तेलुगू आणि दलित या सर्व मतांची सांगड घालण्यात देशमुख मातब्बर। अलीकडच्या काळात पद्मशाली समाजातून हिंदुत्ववाद मोठ्या प्रमाणात रुजला। पवारांनी मात्र महेश कोठेंना उमेदवारी दिल्याने पद्मशाली समाज त्यांच्या मागे शिफ्ट होऊ शकतोय, तर लिंगायत समाज भाजपला साथ देईल अशी देखील चर्चा आहे। लिंगायत समाजातून येणाऱ्या शोभा बनशेट्टी मात्र इथे देशमुखांना लिंगायत फॅक्टरवर अडचणीत आणतील असं बोललं जाते। शिवाय देशमुखांचे अँटी इन्कम्बन्सी आहेच, पर्यायाने ही जागा लढतीत आहे, टशनमध्ये आहे, फाईट चालू आहे। सोलापूर मध्यमध्ये काँग्रेसने धनगर समाजातून येणाऱ्या चेतन नरोटेंना तिकीट दिले, तर भाजपने इथून देवेंद्र कोठेंना तिकीट दिले। दोघे उमेदवार एका वार्डातले। जे गणित उत्तरेत लागतं ते मध्यमध्ये भाजपला लागतं। देवेंद्र कोठेंच्या मागे पद्मशाली समाज, तो देखील हिंदुत्ववादी। इथे मुस्लिम अधिक, परिणामी भाजपच्या बाजूने ध्रुवीकरण होण्याची शक्यता अधिक। त्यात एमआयएमने इथे उमेदवार दिलाय, परिणामी काँग्रेसची मतं वजा होणारी गोष्ट। दुसरीकडे आडम मास्तरांनी देखील फॉर्म भरलाय। त्यांची विडी कामगारांची मतं आणि त्यांचं पॉकेट न हलणं काँग्रेसला लोड देणार। या विभागणीत भाजप प्लसमध्ये जाईल असं देखील बोललं जातंय, पण मतविभागणी कदाचित एमआयएमचा नंबर देखील लावेल। तिसरा सोलापूर दक्षिण, सुभाष देशमुख इथले मातब्बर। इथे ठाकरे गटाने त्यांच्या विरोधात अमर पाटलांना उमेदवारी दिली। ते लिंगायत, परिणामी लिंगायत मतांचं ध्रुवीकरण ठाकरे गटाच्या पथ्यावर पडणार। जरांगे फॅक्टर देखील फायद्याचा ठरताना दिसू शकतोय। पण लिंगायत समाजातले धर्मराज काडादी देखील अपक्ष उमेदवार, ते लिंगायत मतं आपल्याकडे खेचताना दिसतील। बाबा मिश्री हे मुस्लिम समाजाचे, त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवारांची मतं कट करतील। ही सगळी विभागणी देशमुखांच्या पथ्यावर पडणारी, परिणामी देशमुख इथून वरचढ दिसतायत। शहरातले हे 3 प्रमुख मतदारसंघ, तर पूर्वेतला चौथा मतदारसंघ अक्कलकोट। इथं सचिन कल्याण शेट्टी एकतर्फी डाव मारतील असं चित्र होतं, पण जागा टशनमध्ये आहे, घासून आहे आणि लोड देणारी आहे। काँग्रेसच्या सिद्धराम म्हेत्रेंनी वातावरण गरम केले। हे दोन्ही उमेदवार लिंगायत समाजाचे, अशा वेळी डिसिजन घेईल तो मराठा समाज। उजनीचं पाणी मुरताना दिसतंय। अक्कलकोट नेक टू नेक आलंय हे मात्र खरं। आता सोलापूर शहर आणि पूर्वेकडून येऊया बाकीच्या जिल्ह्यांकडे। पुण्याच्या बाजूने करमाळा, माढा, त्यानंतर पंढरपूर आणि बार्शी असे 4 मतदारसंघ। या 4 मध्ये सध्या काय चालू आहे ते पाहूयात। करमाळ्यात संजय मामा शिंदे अपक्ष, पवारांचे नारायण पाटील आणि शिंदेचे दिग्विजय बागल असा तिरंगी सामना आहे। दरवेळी इथून मामा फिक्स असं बोललं जात असलं तरी यंदा टफ आहे। नारायणाबा धनगर समाजातून येणं, पवार व मोहिते पाटलांच्या गणितात मराठा वोट बँक तयार होणं, या गोष्टी संजय मामांसमोरची अडचण वाढवताना दिसतात। त्यामुळे मामांचं यंदा अवघड आहे अशी चर्चा सुरू आहे। सामना नेक टू नेक चालू आहे। माढ्यात मात्र अपक्षांचं गणित पुन्हा बसताना दिसतंय। इथून बबनदादांचे पुत्र रणजित शिंदे सफरचंद घेऊन मैदानात आहेत। कोणाची सत्ता येईल तिकडे रणजित भैया जातील व मागच्या वेळी बबनदादांसारख्या सिंचन योजना पदरात मारतील, हे गणित आजही लावलं जातंय। मोहिते पाटलांचा हस्तक्षेप देखील इथं बुमरँग होतोय। त्यात अभिजित पाटलांची ताकद मर्यादित राहते, परिणामी माढा शिंदेंकडे कलताना दिसतो। बार्शीत कोण बोलत नाही, ना लोक कॅमेऱ्यावर बोलतात ना खासगीत बोलतात, पण हे बोलणं राऊतांना महागात पडू शकतंय। इथं मणी आणि मसल पॉवर चालणार, पण वेळ आली की लोक ती झुगारून टाकतात, हा इतिहास आहे। जरांगे पाटलांचा विरोध, मसल पॉवरचा आत्मविश्वास इथे निकाला दिवशी राऊतांना पुनर्विचारासाठी भाग पाडू शकतो अशी चर्चा दबक्या आवाजात आहे। तर पंढरपुरात कार्यक्रम होताना दिसतोय। सावंतांचं तिकीट ठेवून पवारांनी त्यांना अलिप्त ठेवलं, पण या उमेदवारीमुळे भागीरथ भालकेंची सहानुभूती वाढली। तिरंगीचा सामना दुरंगी ठरला। त्यात गटातटाचं गणित जे भाजपनं लावलं ते फोल ठरताना दिसतंय। मालक तुम्ही आहे का नाही, मग तुम्ही सांगू नका म्हणत लोक आपापल्या पद्धतीने कार्यक्रम करण्याच्या तयारीला लागलेत।
पंढरपुरात हाच फॅक्टर भालकेंच्या पथ्यावर पडताना दिसू शकतोय. त्यानंतर राहतात ते 3 मतदारसंघ, मोहोळ, माळशिरस आणि सांगोला. सांगोल्याचा सामना तिरंगी बसला आणि शहाजी बापू फिक्स झाले असं बोललं गेलं. पण दीपक आबा कुणाच्या मतांना नांगर लावू लागलेत तर बापूंच्या. परिणामी बापू 3ऱ्या नंबरला फेकले जातील आणि सामना शेकापच्या बाबासाहेब देशमुख आणि सेनेच्या दीपक आबा यांच्यातच होईल असं बोललं जाऊ लागलंय. एकतर शेकापची वोट बँक पक्की आहे, ती सहसा कुठे हलत नाही. अशा वेळी समोरच्या मतांमधलं विभाजन शहाजी बापूंचा कार्यक्रम करणारं दिसू लागलंय. माळशिरसमध्ये जानकर विरुद्ध सातपुते असा सामना रंगलाय. पवारांनी उत्तमराव जानकरांवर चांगली जबाबदारी टाकली. ठिकठिकाणच्या सभा ते गाजवू लागलेत. पर्यायाने जानकरांचं पॉकेट एक हाती त्यांच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. असं बोललं जात होतं की जानकरांना आपलं पॉकेट तुतारीकडे शिफ्ट करता येणार नाही. पण जानकरांचं वाढतं महत्व हे शिफ्टिंग चांगलं करतंय. राहतो तो मोहिते पाटलांचा प्रश्न. माळशिरसची जागा आणणं म्हणजे मोहितेंच्या भविष्यातली मंत्रिपदाची तयारी असल्याचं बोललं जाते. घरातून जो एक माणूस मागे राहिला आहे त्यांना मंत्रिपद मिळू शकतं अशा भागात चर्चा आहेत. पर्यायाने जे मोहिते आतून कार्यक्रम करतील अशा चर्चा होत आहेत त्या फोल ठरतायत. दोन्ही गटांचं वाढणारं महत्व लक्षात घेता इथं डबल इंजिन लागते असं म्हणता येतं. तर राहतो तो मालकांचा सामना. बार्शी आणि मोहोळ दोन्ही ठिकाणी एकच गणित. लोक बोलत नाहीत, पण आजवर राजन मालकांना मतदारसंघात आपलीच लोकप्रियता अधिक असल्याचा समज तोडणारी ही निवडणूक म्हणून याकडे पाहता येतं. पवार की मालक, यात खरा मालक कोण ही चढाओढ मालकांचं टेन्शन वाढवणारी दिसते. थोडक्यात लोकांच्या हातात आता इथली निवडणूक आहे. गटातटातून बाहेर पडत निवडणूक जाईल असं देखील बोललं जाते. पण गटातच सामना ठेवण्यात मालकांना यश आलं तर सामना मालकांच्या बाजूने बसेल. थोडक्यात सामना वन साइड होता, पण अंडर करंट नेक टू नेकचा आहे. सोलापूरच्या 11 जागांचा असा हिशोब लागतोय. सोलापूर दक्षिण वगळता मध्य आणि उत्तर फाईटमध्ये, अक्कलकोट फाईटमध्ये, करमाळा, बार्शी, पंढरपूर फाईटमध्ये, मोहोळ, सांगोला फाईटमध्ये, तर माढा शिंदेंचा आणि माळशिरसमध्ये पवारांचा हातचा मोठा ठरताना सध्या तरी दिसतोय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.